श्री गुरुचरित्र अध्याय 49. अमरजा संगम आणि गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धाला विचारले, हे मुने, श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथेच का वास्तव्य केले? त्या स्थानाचे काय महात्म्य आहे? सिद्ध म्हणाला, मी तुला त्या क्षेत्राचे महात्म्य सांगतो, ऐक. दीपावलीमध्ये अश्विन वद्य चतुर्दशीस मठामध्ये शिष्य मंडळी जमली होती. श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही आपापल्या परिवारासह काशी, गया, प्रयाग या त्रिस्थळी यात्रेसाठी चला. शिष्य म्हणाले, ठीक आहे, आम्ही घरी जाऊन निघण्याची तयारी करतो. ते ऐकताच गुरुदेवांना हसू आले. ते म्हणाले, अरे, तयारी कसली करता? ही सर्व तीर्थे आपल्या गावाजवळच आहेत. चला माझ्याबरोबर. त्या सर्वांना घेऊन श्री गुरु अमरजा संगमावर गेले. तेथे सर्वांनी स्नान केले. श्री गुरु त्यांना म्हणाले, शिष्य हो, या संगमाचे महात्म्य खूप थोर आहे. येथे स्नान केल्याने प्रयाग संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते. हा त्रिवेणी संगम आहे. येथे 3 नद्यांचे 6 किनारे एकत्र येतात आणि सर्व प्रवाहांची एकच नदी बनते. म्हणून काशी, गया व प्रयाग या त्रिस्थळीचे पुण्य येथेच एकवटले आहे, असे मी म्हणतो. भीमा नदी येथे उत्तरेच्या दिशेने वाहत असल्याने ती गंगेपेक्षाही पावन आहे. येथे 8 तीर्थे आहेत. या सर्व स्थानलक्षणांमुळे काशी यात्रेपेक्षा येथे येण्याने शतपट पुण्यलाभ होतो. ते रहस्य जाणून शिष्यांना खूप आनंद झाला. त्यांनी जिज्ञासेने विचारले, गुरुदेव, अमरजा नदी कशी उत्पन्न झाली? श्री गुरु म्हणाले, जालंधर पुराणात तिच्या उत्पत्तीची कथा सांगितली आहे. ती अशी, पूर्वी जालंधर नावाच्या महाबलाढ्य दैत्याने देवांशी युद्ध करून त्यांना पळवून लावले. इंद्राचे राज्य बळकावले. तेव्हा इंद्र शंकराला शरण गेला व म्हणाला, हे शंभू महादेवा, जालंधर व त्याच्या दैत्यसेनेने देवांची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. आम्ही त्यांना मारले तर त्यांच्या प्रत्येक रक्तबिंदूतून दैत्य उत्पन्न होतात. अशा परिस्थितीत त्यांचा समूळ नाश कसा होणार? आमच्या प्रतिकारालाही मर्यादा आहे. आता तुम्हीच काहीतरी करा. आम्हाला तुमच्याशिवाय दुसरा अभयदाता नाही. त्याचे गाऱ्हाणे ऐकून महादेवाला संताप अनावर झाला. भयंकर रौद्र रूप धारण करून तो दैत्यांचा घात करावयास उद्युक्त झाला. देवांचा वध झाल्यास त्यांना पुन्हा जिवंत करता यावे म्हणून त्याने अमृत मंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राकडे दिला. महादेवाने जालंधरास पराभूत केले. इंद्राने घटातील मंत्रोक्त जल देवगणांवर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले. त्यातील थोडेसे जल त्याच्या हातून चुकून पृथ्वीवर पडले. ते प्रवाहित होऊन नदी उत्पन्न झाली. ती संजीवनी नदी म्हणून प्रख्यात झाली. तिलाच अमरजा म्हणतात. अमरजा ही जणू अमृत नदी आहे. तिच्यामध्ये श्रद्धेने स्नान करतात त्यांना अपमृत्यू येत नाही. रोगराईची पीडा होत नाही. काही व्याधी असल्यास तिचे निवारण होते. ते दीर्घायुष्य होतात. त्यांचे पापक्षालन होते. भीमा अमरजा संगम प्रयागासमान पवित्र आहे. येथे कार्तिकात, माघ मासात, सूर्यचंद्र ग्रहण काळात, संक्रांतीस, सोमवती अमावस्येला व एकादशीला स्नान केल्याने अनंतपट पुण्य लाभते. इहपरत्र सौख्य लाभते. अंती मोक्षही मिळतो. येथे नित्य स्नान केल्याने सर्व दोषांचे निवारण होऊन आयुरारोग्य व वैभव लाभते. या संगमाजवळ अश्वत्थ वृक्षासमोर नदीतीरी मनोहर तीर्थ आहे. या तीर्थात स्नान केल्याने शरीर विशेष सुंदर होते. तेथील अश्वत्थ हा जणू कल्पवृक्ष आहे. आम्ही येथे नित्य वास करतो, अनुष्ठान करतो. मनोहर तीर्थात स्नान करून अश्वत्थाची पूजा करावी. त्याला पाणी घालावे, वंदन करावे, प्रदक्षिणा घालावी. या सेवेने
भाविकांचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. अश्वत्थ पूजन करून संगमेश्वराचे दर्शन घ्यावे. नंदीला वंदन करावे. चंडीचे दर्शन घ्यावे. मग नंदीला सव्य प्रदक्षिणा घालून सोमसूत्रास जावे. असे 3 वेळा करावे. पुन्हा नंदीपाशी यावे. उजव्या हाताची तर्जनी व अंगठा त्याच्या शिंगावर ठेवून व डाव्या हाताने त्याच्या वृषणाला स्पर्श करून शिवदर्शन घ्यावे. असे केल्याने मनुष्याला संतती व संपत्ती प्राप्त होते. संगमेश्वरापुढे अर्ध्या कोसावर नागेशी गावी वाराणसी तीर्थ आहे. येथे पूर्वी भारद्वाज गोत्राचा एक शिवभक्त ब्राह्मण राहत असे. त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला समीपता मुक्ती दिली. शिवसामीप्य लाभल्याने तो देहभान विसरला. गावभर वेड्यासारखा भटकू लागला. त्याला ईश्वर आणि पांडुरंगेश्वर या नावाचे 2 बंधू होते. एके दिवशी त्यांनी काशी यात्रेस जाण्याचे ठरविले. तेव्हा तो म्हणाला, काशी विश्वेश्वर माझ्या जवळच आहे. तुम्ही काशीला जाऊ नका. बंधू म्हणाले, ठीक आहे, तू आम्हाला विश्वनाथाचे दर्शन घडव. तेव्हा तो स्नान करून ध्यानास बसला. ध्यानामध्ये शंकराने दर्शन दिले. तो म्हणाला, देवा, आम्हाला काशी विश्वनाथाचे येथेच नित्य दर्शन होईल अशी व्यवस्था कर. शंकराने त्याची विनंती मान्य केली. तेथे मणिकर्णिका कुंड उत्पन्न केले. त्या कुंडातून विश्वेश्वराची मूर्ती प्रकट झाली. अशा प्रकारे भीमा अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिर व कुंडाची उत्पत्ती झाली. ते पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. बंधूंना आपल्या भावाची योग्यता कळली. ते त्याला फार मानू लागले. तो त्यांना म्हणाला, आपल्या वंशात कोणीही काशीला जाऊ नये. या स्थानालाच काशी मानावे अशी शंकरांची आज्ञा आहे. तुम्ही याच विश्वेश्वराचे दर्शन घ्या. मग पंढरपुरात जा. तेथे पांडुरंगाचे पुजारी होऊन त्यांची सेवा करा. तुम्ही आराध्य नावाने ओळखले जाल. लोक मला गोसावी म्हणतील. तुम्ही प्रतिवर्षी कार्तिक मासात येथे येऊन शिवदर्शन करावे. श्रीगुरूंनी सर्व शिष्यांना वाराणसी तीर्थावर नेले. तेथे त्यांनी भावभक्तीने स्नान केले. त्यानंतर श्रीगुरू पापविनाशी तीर्थावर गेले. तेथे आपल्या पूर्वाश्रमीच्या बहिणीला रत्नाईला बोलावून घेतले. तिला श्वेतकुष्ठ झाले होते. ती अतिशय दुःखी होती. श्रीगुरू तिला म्हणाले, मी तुला पुढे दर्शन देईन असे म्हटले होते. त्याप्रमाणे आज आपली भेट झाली आहे. तू पूर्वजन्मी अनेक दुष्कृत्ये केली आहेस. तुझ्या हातून अनवधानाने 5 मांजरांचा वध झाला आहे. त्यांचा परिणाम म्हणून या जन्मी तुला अनेक प्रकारची दुःख भोगावी लागली आणि पुढील जन्मातही भोगावयाची आहेत. हे ऐकून रत्नाबाई भयभीत झाली. तिने श्रीगुरूंचे पाय धरले व काकुळतीने म्हणाली, हे प्रभू, पाप निष्कृती व्हावी म्हणूनच मी तुमच्या दर्शनास आली आहे. मी अनेक हाल अपेष्टा सोसल्या. पुढे सोसायची मनाची तयारी नाही. जो काही दुःख भोग असेल तो याच जन्मात भोगून संपवावा अशी इच्छा आहे. आता पुनर्जन्म नको. मी तुम्हाला शरण आले आहे. श्रीगुरूंना तिची दया आली. ते म्हणाले, रत्नाई, तू या पापविनाशी तीर्थात भक्तिपूर्वक नित्य स्नान कर. मनात संदेह धरू नकोस. येथे स्नान केल्याने 7 जन्मींची पापे नाहीशी होतात. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार रत्नाबाई पापविनाशी तीर्थात स्नान करू लागली. त्या उपायाने ती 3ऱ्या दिवशी पूर्णतः व्याधीमुक्त झाली. तिच्या अंगावरचे कुष्ठही नाहीसे झाले. मग ती तेथेच झोपडी बांधून राहिली. सिद्ध पुढे म्हणाला, नामधारका, तो चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. त्यानंतर श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना अमरजा नदीतीरी असलेल्या कोटीतीर्थ, रुद्रपादतीर्थ, चक्रतीर्थ, मन्मथ दहन तीर्थ यांचे दर्शन घडविले. त्यांचे काय महात्म्य आहे ते सांगितले. गाणगापुराच्या पूर्वेस असलेल्या
कल्लेश्वर देवस्थानाबद्दल बोलताना ते म्हणाले, हे शिवस्थान गोकर्ण महाबळेश्वरा इतकेच पवित्र आहे. मन्मथ तीर्थात स्नान करून कल्लेश्वराचे पूजन केल्याने संतती व संपत्ती लाभते. आषाढ व श्रावण मासात कल्लेश्वराला अभिषेक केल्याने व कार्तिकात दीप लावल्याने अनंतपट पुण्य मिळते. श्रीगुरूंच्या मुखातून अष्टतीर्थांचे महात्म्य ऐकून समस्त शिष्य कृतकृत्य झाले. ते म्हणाले, गुरुदेव, तुम्ही आम्हाला पावन केलेत. एवढी सर्व श्रेष्ठ तीर्थे आपल्या जवळच असताना आम्ही अन्यत्र जाण्याचा त्रास उगाचच घेत होतो. त्यानंतर गुरुदेव मठात परतले. तेथे शिष्यगणांनी मोठी समाराधना करून आनंदोत्सव साजरा केला. नामधारका असे आहे गाणगापूर क्षेत्राचे अनुपम महात्म्य. म्हणूनच श्रीगुरूंनी तेथे वास्तव्य केले. अध्याय 49 समाप्त. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने गाणगापूर यात्रेचे पुण्य लाभेल. श्री गुरुकृपा करतील.